नमस्कार मित्रांनो, आपण पाहू शकता माझ्या संग्रहातील हे 5 रुपयाची नाणी आहेत आणि या 5 रुपयाच्या नाण्यांची छपाई अतिशय सुंदर अशी केलेली आहे। आज आपण पाहणार आहोत 5 रुपयाचेच नाणं आणि त्या संदर्भात माहिती घेणार आहोत। तर पहा, या ठिकाणी 5 रुपयाची नाणी दिसत आहेत। हे नाणं आहे 2010 साली छपाईमध्ये आलेलं आहे, चलनात आलेलं आहे। तर या नाण्याच्या मध्यभागी वाघाचे चित्र आणि ताडाचे चित्र या ठिकाणी दिसत आहे। बाजूला भारतीय रिझर्व्ह बँक ऑफ इंडिया असे अक्षर आहेत। या चित्राच्या खाली प्लॅटिनम जयंती, प्लॅटिनम जुबली म्हणजेच या ठिकाणी 1935 आणि 2010 याचा विचार केला तर 1935ला RBI बँकेची स्थापना झालेली आहे। 1934च्या कायद्यानुसार ही स्थापना RBIची झालेली आहे। बँकिंग क्षेत्रामध्ये बँकांचे नियमन करणे, तसेच बँकांचे ऑडिट करणे, पुरवठा मागणी या संदर्भात नियंत्रण ठेवणे, नाणी छपाई करणे, नोटा छपाई करणे या संदर्भातले RBI निर्णय घेत असते। आणि आपली ही RBI बँक देशातील सर्वोच्च बँक आहे, जी 1935 ते 2010 यामध्ये ती 75 वर्ष पूर्ण करत आहे। आणि त्या स्मरणार्थ ही नाणी काढलेली ही 5ची नाणी आहेत। आणखी अशीच 10 रुपयांची नाणी आहेत। तर हे मुंबई मिंटमध्ये बनलेलं नाणं आहे। अतिशय सुंदर असं आकाराचं हे नाणं आहे। पाहूया मागची बाजू। या ठिकाणी राजमुद्रा आहे, सत्यमेव जयते, 5 हा अंक आहे आणि या ठिकाणी भारत रुपये, इंडिया रुपीज असे शब्द छापलेले आहेत। मित्रांनो, ही नाणी अतिशय सुंदर आहेत। या नाण्याचा आकार गोलाकार आहे, व्यास 23 मिमी आहे, वजन 6 ग्रॅम आहे, धातू निकेल आणि पितळ वापरलेले आहे। RBIचं मुख्यालय मुंबई या ठिकाणी आहे। मित्रांनो, या ठिकाणी फक्त 5 हा अंक दिसत आहे, परंतु 2015च्या नंतर इथे आपल्याला रुपयाचं चित्र दिसतं, जे मी मागील व्हिडिओमध्ये आपल्याला सविस्तर सांगितलेलं आहे। तर अशा या सुंदर नाण्यांच्या विषयी माहिती घेण्यासाठी माझ्या चॅनेलला लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा। धन्यवाद मित्रांनो।